नमस्कार मित्रांनो. बच के रहना रे बाबा हे 80च्या दशकातलं गाणं तुम्ही ऐकलेलं असेल. साधारणतः तशाच प्रकारची काही परिस्थिती ही तूळ राशीकरता एप्रिल महिन्यामध्ये ओढवणार आहे. कारण तूळ राशीच्या 6व्या स्थानात ज्याला आपण रोग आणि शत्रूचं स्थान म्हणतो, त्या स्थानामध्ये 6 मोठे ग्रह आलेले आहेत, जे म्हणजे रवी, शनी, बुध, शुक्र, राहू, नेपच्यून असे 6 ग्रह तुमच्या 6ष्ठ स्थानात एकत्रित आलेले आहेत, की ज्याला आपण अशुभ स्थान असं सुद्धा म्हणतो. त्याचप्रमाणे गुरु हा ग्रह जो की शुभफलदायी असतो, हा सुद्धा तुमच्या अष्टम स्थानात, की ज्याला आपण मृत्यू स्थान म्हणतो, त्या ठिकाणी आहे. मंगळ जो ग्रह आहे, हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत जे सगळं ग्रहमान आहे, हे ग्रहमान थोडंसं विरोधात जाणार आहे. तरी सुद्धा याच्यातून मार्ग नेमका कसा काढायचा, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा आणि अष्टम स्थानाचा स्वामी शुक्र हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. आणि इथे 6व्या स्थानातच बरेचशा बाकीचे सुद्धा ग्रह आहेत, रवी, शनी, बुध, राहू, नेपच्यून हे सुद्धा तुमच्या 6व्या स्थानातच भ्रमण करत आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु हा ग्रह तुमचा 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. अन्य योग आहे, लक्षात घ्या, षष्टेश अष्टमात, अष्टमेश षष्टात. त्या अन्वये विचार करायचा झाला तर आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. लक्षात घ्या, तुम्ही जर का कुठल्या दूरगामी आरोग्याच्या स्थितीने व्याधीने पीडित असा, तर त्याच्या जे लक्षणं आहे ते तुम्हाला या महिन्यामध्ये जोरदारपणे तुमच्या समोर येऊ शकतील. इथे एक गोष्ट थोडी महत्वाची आहे, काही जी लक्षणं आहेत ती लक्षणं तुम्हाला थोडीशी वाटू शकतील, म्हणजे वरकडे तुम्हाला ती जाणवणार नाही, परंतु पुढे जाऊन त्याचे जे परिणाम आहेत हे जोरदारपणे ठळकपणे समोर येते. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची छोटी जरी लक्षणे दिसली तर त्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक आहे. याचप्रमाणे तुमच्या वाईटावरची जी माणसं आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता किंवा तुमच्या आजूबाजूची जी वाईटावरची जी माणसं आहेत, त्यांच्यापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक राहील. त्यांच्या कारवाया या महिन्यात जास्त वाढतील, त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकेल. लक्षात घ्या, ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी समोर येऊ शकतील. आणि तुमची जी रास आहे थोडीशी ट्रस्टवर्दी आहे, समोरच्यावरील विश्वास थोडीशी लवकर ठेवते, अर्थात बुद्धिवादी सुद्धा आहे, परंतु विश्वास लवकर ठेवते, परंतु त्याचा प्रभाव, त्याचे जे परिणाम आहे ते तुम्हाला या महिन्यात मिळू शकते. तर थोडंसं आपण त्याला म्हणतो ना की आपण ताकही पुंकून पुंकून प्यायला हवं. अशाच प्रकारचा काही अनुभव किंवा अशाच प्रकारचा काही महिना हा एप्रिलचा आहे तुमच्याकरता. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे असे मोठे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. जो तुमचा आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा भाग्यस्थानामधून 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीचा राजयोगकारक ग्रह शनी हा तुमच्या 6ष्ठ स्थानात पोहोचलेला आहे. पुढे येणाऱ्या 2.5 वर्षापर्यंत हा तुमच्या 6व्या स्थानातच राहणार आहे. या 2.5 वर्षामध्ये एकंदरीत तुमच्या राशीचं चित्र का असेल या संदर्भातले आपण स्वतंत्र रूपाने व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जरूर ते बघा, तुम्हाला साधारणतः अंदाज नक्कीच येईल. कारण शनी हा राजयोगकारक ग्रह आहे, तो 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीचा जो लाभेश आहे रवी, हा सुद्धा तुमच्या 6व्या स्थानातच भ्रमण करतोय. एकंदरीतच फायनान्शियल क्रंचेस ज्याला म्हणतो, तसा काहीसा भाग हा या महिन्यामध्ये तुम्हाला, म्हणजे पैशाची निकड तुम्हाला जाणवणार आहे. अर्थात तुमची जी रास आहे ही थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे, बिनधास्तपणे खर्च करणारी रास आहे आणि राजेशाही अंदाजात जगणारी रास आहे. या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होते. या महिन्यामध्ये तुमचे जे पैशाची गणित आहे ती चुकू शकतील, अतिरिक्त खर्च जास्त होईल आणि मग पैशाची चणचण भासू शकेल. सुरुवातीपासून जर काय तुम्ही काळजी घेतली तर या संदर्भात फारसे काही त्रास होणार नाही. थोडंसं तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत, तुमची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यावर थोडंसं तुम्हाला कंट्रोल करणं आवश्यक राहील, नाहीतर पुढे जाऊन हा गुंता आणखीन जास्त वाढू शकेल. कारण 6व्या स्थानामध्ये शनी जो बसलेला आहे, हा साधारणतः अशाच प्रकारच्या काही तुम्ही चुका कधी करता याची वाट बघणार आणि नंतर त्या चुका तुम्हाला ठळकपणे तो जाणवून देणार, पण तोपर्यंत वेळ गेलेली असेल. सुरुवातीला, कारण हा जो आहे 6व्या स्थानात शनी आलेला आहे, त्याच्यानंतरचा हा पहिलाच महिना आहे, तर या साधारण आत्तापासून तुम्ही कुठल्या प्रकारच्या चुका करणार, त्याचे परिणाम तुम्हाला 2.5 वर्षापर्यंत भोगावे लागू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. घरातले जे व्यक्ती असेल, ज्याला आपण फॅमिली हॅपीनेस म्हणतो, त्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर घरातले जे मोठे व्यक्ती असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील किंवा त्याचे त्रास जास्त होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा, तिथे तू महिमेसारख्या गोष्टी या दरम्यान दिसून येतील. खास करून या महिन्याच्या शेवटी हा जो भाग आता सांगितला तो थोडासा जास्तच दिसून येईल. विद्यार्थी वर्गाने अर्थातच
या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. तुमची जी रास आहे ही बुद्धिप्रधान रास आहे, थोडीशी म्हणजे थोडी हुशारच आहे, परंतु कधी कधी आपले अंदाज चुकू जातात. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गोष्टी थोड्याशा चुकीच्या होतात. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. ज्या व्यक्ती विवाहित आहेत, म्हणजे तूळ राशीच्या ज्या व्यक्ती विवाहित, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध काही ठीक चाललेले नव्हते, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास होत होते, गोष्टी काय मनाप्रमाणे चाललेल्या होत्या. पण या महिन्यामध्ये गोष्टी खूप चांगल्या आहेत. कमीत कमी या गोष्टीमध्ये सुद्धा म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये तरी गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. म्हणजेच वैवाहिक जोडीदाराच्या ज्या काही तक्रारी गेल्या 3-4 महिन्यापासून चालू होत्या त्या बऱ्याच प्रमाणात शांत होणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर जे काय तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे. तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील, पण कोणत्या संधी निवडायच्या, कोणत्या टाळायच्या याचा सखोल विचार करणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन किंवा इतर गोष्टीचा मापदंड लावून करणं का, तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. कारण मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुमचे आत्ता घेतलेले निर्णय येणाऱ्या जवळजवळ 2.5 ते 3 वर्षासाठी तुमच्यावरती कायम राहतील. मग ते चुकीचे असतील तर त्याचे त्रासही सहन करावे लागतील. या बाबतीमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्या बरोबर वादविवादाचे प्रसंग सुद्धा या दरम्यान तयार होऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. एकंदरीतच हा संपूर्ण महिना हा टेस्टिंग पिरियड आहे, परीक्षेचा कालावधी आहे सर्वांसाठीच. म्हणजे तुळ राशीच्या सर्व व्यक्तीसाठी अशाच प्रकारचा कालावधी राहील. खास करून ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ज्याला आपण गायनॅक कॉम्प्लिकेशन्स वगैरे म्हणतो किंवा महिलांच्या संदर्भातले जे आजार आहेत हे सुद्धा या दरम्यान डोकं वर काढू शकतील. फक्त एकच गोष्ट आहे जी की चांगली आहे, वैवाहिक जीवनामध्ये गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित होतील आणि छोटे मोठे काय अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. आता आपण थोडंसं ग्रहयोगांच्या संदर्भात विचार करू. दिनांक 2 तारखेला शुक्र आणि राहूची युती तुमच्या 6व्या स्थानामध्ये होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युती सुद्धा तुमच्या 6व्या स्थानात येणार आहे. असे प्रलोभने तुमच्या समोर येते की आपण हे करावं का, ते करावं का, किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे कराव्यात का, थोडंसं काहीतरी इनोव्हेटिव्ह करू का. तर असं काही करू नका आणि जर का करायचं असेल तर नीट विचार करा, दोन्ही बाजूनी विचार करा. म्हणजे ते तुम्ही जो निर्णय घ्या तो फसला तर काय होईल किंवा तो सक्सेस झाला तर नेमकं काय होईल आणि कशा प्रकारे तुम्हाला तो जो निर्णय तो इम्प्लिमेंट करायचा आहे. आणि दूरगामी विचार करा, शॉर्ट टर्ममध्ये विचार करू नका, कारण तशाच प्रकारची प्रलोभने तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण एक अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील आणि त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. काही अशा सुद्धा संधी येतील की ज्या कदाचित तुमचं लाईफ चेंजिंग करणाऱ्या असेल, परंतु यामागे सुद्धा तुमचा सखोल विचार असणं गरजेचं राहील, दूरगामी विचार करणं गरजेचं राहील. दिनांक 6 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग या स्थानातून म्हणजेच दशम आणि 6व्या स्थानामधून होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामधून सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ वगैरे संभवतात. दिनांक 7 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग, शुक्र आणि शनीची युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात लक्षात द्या, आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही छोटे मोठे चांगले लाभ मिळू शकतील, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये होणारा सर्वात अशुभ फलदायी योग म्हणजे शनी आणि राहूची युती ही तुमच्या 6व्या स्थानामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, कित्येक वर्षानंतर येणारा हा योग आहे आणि 2 मोठ्या ग्रहांचा योग आहे. त्याच्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो थोडा जास्त दिवस टिकणार आहे. म्हणजे 24 तारखेला ही युती होणार आहे, त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण 20 तारखेपासून ते जवळजवळ 27-28 तारखेपर्यंत असणार आहे. गोष्टी कशा प्रकारच्या होतील, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं, चिटिंग होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. प्रलोभनं तुमच्या समोर येऊ शकतील तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात, आणि ती चुकीचे होतील. पुढे जाऊन तुम्हाला समजतील. टायमिंग म्हणजे आता तुम्हाला वाटेल की गोष्टी आहेत बरोबर, तुम्ही करू सुद्धा शकाल किंवा इतरांच्या बाबतीत काही गोष्टी बरोबर झालेल्या आहेत, मग आपणही तो निर्णय घ्यायला हवा. आणि जेव्हा तुम्ही मात्र निर्णय घ्या त्यावेळेस गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड वगैरे व्हायला लागतील. तर साधारणतः लक्षात घ्या, चक्रव्यूहाची सुरुवात आहे. या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. कुठलीही गोष्ट जरी तुमच्या विरोधात घडली तर त्याला सामोरं सुद्धा अगदी शांतपणे जा. मौनम सर्वार्थ साधनम हे जे सुभाषित आहे हे नीटपणे लक्षात ठेवा, कारण या महिन्यामध्ये काही असे इव्हेंट्स होतील, अशा काही गोष्टी होतील की ज्या तुमच्या विरोधातल्या असतील. तरीसुद्धा शांतपणे त्याला सामोरं जा, मॅच्युअर्डनेस दाखवा, जेणेकरून हाही कालावधी निघून जाईल आणि गोष्टी हळूहळू ज्या आहेत त्या
वाटेवर येतील, रुळावर येतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे, हनुमान जयंती आहे त्या दिवशी. आणि जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. अमावस्या आणि पौर्णिमेला अर्थातच आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त. आता ही जी गोष्ट आहे ही जवळजवळ संपूर्ण महिन्यामध्येच लक्षात घ्या. म्हणजे कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं, वादविवादात न जाणं आणि काही गोष्टी अशा कुठल्याही करू नका जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.